हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही निघालो आहे फिरायला, ते पण इतक्या भर उन्हामध्ये. तर आम्ही चाललो आहे अर्नाळा बीचला. तर हे जे रस्ते आहेत ना खूप सुंदर आहेत, एकदम गोव्याला आल्यासारखा फील होतो. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे कसं हॉटेल. इकडे मस्तपैकी तंदुरी मिसळ भेटते. हे बघा, हे आहे ते हॉटेल लोपेश शेतकरी ढाबा. इकडे आम्ही भरपूर वेळा खाल्लं आहे तंदुरी मिसळ, मस्त लागते एकदम. इकडून सरळ सरळ जायचं, 10-15 मिनटं गाडी चालवायची आणि मग आपण थेट येऊन पोचतो आपल्या डेस्टिनेशनवरती, म्हणजे आपल्या बीचवरती. आता दुपारचे वाजलेत 3:45 आणि भरतीचा टाईम आहे. इकडे लोक मासे पण पकडत आहेत मस्तपैकी. दुपारचा टाईम आहे म्हणून जास्त कोण दिसत नाहीत, फक्त जोडपी दिसत आहेत आणि मासे पकडणारी लोकं दिसत आहेत. एवढीच माणसं दिसत आहेत फक्त. मुंबईच्या लोकांना असं वाटतं की विरारमध्ये खूप गर्दी आहे, पण विरारची ट्रेन आपली लोकल सोडली तर बाकी ठिकाणी खूप शांतता असते. रस्ते पण मस्त रिकामी असतात, म्हणून विरारमध्ये राहायला मला खूप आवडतं. आणि जर तुमच्याकडे पैसा असेल तर मग काय बोलूच नका. मग काय गर्दी आणि काय काय तुम्हाला त्याच्याशी काहीच फरक पडणार नाही. अशा एखाद्या चांगल्या ठिकाणी मस्तपैकी एक बंगला घ्या आणि मस्त लाईफ जगा. तर इकडे आम्हाला मस्तपैकी छोटे छोटे खेकडे दिसले होते, तर हे पकडतात बघा कसे. असंच मज्जा म्हणून बाबूला दाखवायसाठी. जर मोठा एखादा भेटला असता तर घरी घेऊन भाजीच केली असती, पण मोठा नाही भेटला तर छोटे छोटे खेकडे इकडे आम्ही पकडतोय, बाबूला दाखवतोय बघा. पकडलो करे बघ. हे श्री आता थकला नाही एवढा पण, लगेच थकला पण आला 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 श्री. क्रॅब क्रॅब तो पडला. पकड 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 लवकर, पकड 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 पकड. असा असा बा, असा 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 पकडायचा बघ. चल एक क्रॅबला पाण्यात सोडूया आपण. मगाशी मी तुम्हाला दाखवलं की ते मासे पकडत होते ना, तर हे दादा बघा पिशवीमध्ये जवळा घेऊन चाललेत. ओला जवळा पकडला त्यांनी, तो घेऊन चाललेत. तर बाबू पण इकडे पळून गेला, ते त्यांना पकडत आहेत. त्या दादांचा जवळा इकडे थोडासा सांडला जाळा खाली करताना. तर इकडे बघा ओला जवळा आपल्याला बघायला मिळाला, एकदम ताजा ताजा. इकडे भरपूर प्रमाणात सांडलेला, पण तो एवढा बारीक होता ना की हातामध्ये घेत होता, वाळू पण हातात येत होती. विचार होता की माझ्याकडे त्याला घेऊन जाऊ घरी बनवला असता, बिकॉज तो एकदम ताजा होता. तर आता वाजले संध्याकाळचे 5, निघायचा टाईम झाला आहे. आता भरपूर काही गोष्टी नवीन बघायला मिळाल्या आज बीचवरती येऊन. तर आता आम्ही निघतो आहे आणि जाता जाता अजून एक प्लॅन आहे, म्हणजे आता भूक लागली आहे तर थोडा पिझ्झा पार्टी पण झालीच पाहिजे, बाहेर आलो आहे म्हणजे. तर आता आम्ही नेक्स्ट जाणार आहे विरार वेस्टला पिझ्झा विलामध्ये पिझ्झा खायला. तर पोचलो आहे आता आम्ही पिझ्झा खायला पिझ्झा विलामध्ये. हे हॉटेल आहे ना स्टेशनपासून 10 मिनटाच्या डिस्टन्सवरती आहे. तर आम्ही इकडे ऑर्डर करतो आता पिझ्झा. तर आम्ही टोमॅटो पिझ्झा ऑर्डर केला, कारण की टोमॅटो महाग झालेत. तर 10-15 मिनटं वेट केल्यानंतर आपला पिझ्झा आलेला आहे, टोमॅटो पिझ्झा. तर या टोमॅटो पिझ्झाला अजून आंबट करण्यासाठी आम्ही त्याच्यावर टाकला टोमॅटो केचप. टोमॅटो पिझ्झावर टोमॅटो केचप. आणि आता खाऊया. तर नेहमीप्रमाणे पहिला बाईट बाबूसाठी. गरम जाम होतं, फूक मारून मारून भरवायला लागतं आहे. गरम गरम पिझ्झा रेटून झाल्यानंतर आम्ही चाललो होतो जत्रेमध्ये. तर ही जत्रा लागली आपल्या विरार ईस्टला आरजेकडे. न्यू इयर धमाका आनंद मेळा असं नाव आहे. इकडे आकाश पाळणा आहे, ड्रॅगन राईड आहे, कप बशी बोलतो ना, कप बशी ती वाली राईड पण आहे. पण हे सगळं बघायलाच बरं वाटतं. बसायची हिंमत नव्हत माझी, मला खूप भीती वाटते या सगळ्या गोष्टींची. तर आम्ही खूप लवकर पोहोचलेलो वाटतं, म्हणून इकडे गर्दी नव्हती, नाहीतर भरपूर गर्दी होती इकडे. आता साधारण 6 वाजले आहेत, त्याच्यामुळे एवढी पब्लिक नाही आहे. आणि हे बघा इकडे आपला जो बलून असतो ना जम्प करायचा, त्याच्यामध्ये हवा भरली जाते. किती मस्त वाटतंय बघा, हळूहळू हळूहळू एकदम वरती आला. तर भरपूर काय काय इकडे आहे खेळायसाठी. लहान पोरांचं पण आहे, मोठ्या माणसांचं पण आहे. आणि प्रत्येक राईडची किंमत मला वाटतं मिनिमम 50 ते कोणाची 100 आहे, कोणाची 150 असं आहे रेट. लहानपणी जेव्हा जत्रेमध्ये जायचं तेव्हा पैसे नसायचे हे सगळं राईड्स करायला, आणि जेव्हा मोठे झालो कमवायला लागलो तेव्हा सगळ्या गोष्टींची भीती वाटायला लागली, म्हणून कधी केलंच नाही. तर इकडे खायला पण खूप काय काय आहे, फास्ट फूड कॉर्नर्स आहेत, पण आम्ही काहीच नाही खाल्लं कारण की आम्ही ऑलरेडी पिझ्झा खाऊन आलो होतो. आणि इकडे भरपूर गेम्स पण होते,
हे सगळे गेम्स इकडे काय काय आहे, इनाम भेटतं असं काहीतरी असतं. रिंग टाकायचं आणि मग त्याच्यावर प्राईज मिळतं. मी तर कधी खेळली नाही आहे सर्व, कारण की एवढं टॅलेंटेड नाही मी. तर आता झालं आहे काळोख, आम्ही चाललो आहे घरी. बाय बाय. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.